आणि आत्ताच एक बातमी हाती येते ती म्हणजे वेल्लोरमध्ये 2000च्या 24 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहे। प्रशांत, तामिळनाडूमध्ये ही कारवाई झाल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? प्राजक्ता, गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून नोटबंदीचा निर्णय झालेला आहे तेव्हापासून विशेषतः दक्षिण भारतामध्ये अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात कॅश सापडण्याचे प्रमाण जास्त घडत आहेत। कालच चेन्नई संदर्भातली एक बातमी आली होती। चेन्नईमध्ये जवळपास 130 कोटींची रोकड सापडलेली होती आणि त्याच्या पाठोपाठ तमिळनाडू मधल्याच वेल्लोर या ठिकाणी 24 कोटींची कॅश सापडलेली आहे, ज्याच्यामध्ये नवीन चलनातल्या 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे। त्याच्यामुळे अतिशय धक्कादायक अशी बाब म्हणावी लागेल, कारण इतक्या कमी वेळामध्ये म्हणजे जवळपास एकच महिना झालेला आहे नोटबंदीला आणि त्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्याकडे नवीन चलनातल्या नोटा सापडत आहेत। त्यामुळे काळ्या पैशांची निर्मिती संपल्याचा सरकारचा दावा कितपत खरा आहे याच्याबद्दल देखील अशा सगळ्या घटनांच्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।